ऐका पुरुषोत्तम देवाची कहाणी, सर्वांनी वाचावी, सर्वांनी ऐकावी, श्रद्धा धरावी, पुरुषोत्तमाची पूजा करावी. पुण्य मिळते, पाप पळते, मनी धरावे ते मिळते, जन्माचे सार्थक होते. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. अवंतीपूर नावाचं एक नगर होतं. तिथे दोघे भाऊ राहत होते. मनाने श्रीमंत परंतु धनाने गरीब. मोठ्याच्या बायकोचं नाव होतं रूपवंती, धाकट्याच्या बायकोचं नाव होतं मुग्धा. एकदा ते दोघेही भाऊ कामधंद्यासाठी परगावी गेले. तेव्हापासून थोरली जाऊबाई महाराणीसारखी बसून राही. धाकट्या जावेकडून बटकिनीसारखी कामे करून घेई. तिच्यावर सारखी रागराग करे. एकदा तर थोरली एवढी संतापली की तिने धाकटीला घराबाहेर काढलं. बिचारी धाकटी एका शेजारणीच्या ओसरीवर राहू लागली. त्या वर्षी अधिक मास आला. थोरलीनं पुरुषोत्तम व्रताची तयारी केली. धाकटीला वाटलं आपणही ते व्रत करावे, म्हणून ती थोरल्या जावेच्या घरी गेली. म्हणाली, जाऊबाई, पुरुषोत्तम व्रत करायची माझी इच्छा आहे, परंतु मला त्या व्रताची काहीच माहिती नाही. तुम्ही मला सगळा व्रतविधी सांगाल का? थोरली होती कपटी पण भारी दुष्ट. ती धाकटीला म्हणाली, तू आहेस बावळट, अर्धवट आणि वेडपट. तुला काय जमणार पुरुषोत्तम व्रत? परंतु तुझा आग्रहच असेल तर सांगते. पण हे व्रत गुप्त आहे. मी सांगेन ते दुसऱ्या कोणाला सांगायचं नाही. धाकटीने कबूल केलं. थोरलीने दुष्टपणाने उगीच काहीतरी खोटं नाटं रचून तिला सांगितलं. ती म्हणाली, अधिक मास म्हणजे मलीन मास. या महिन्यात आपणही मलीन राहायचं, मळलेले कपडे घालायचे, गढूळ पाण्यात स्नान करायचं, खरकाट उष्टनाष्टे पदार्थ खायचे, घाणेरडे शब्द उच्चारायचे, उजवलेला नसेल अशा पिंपळाला नमस्कार करून म्हणायचं, पिंपळा माझ्या घरी जेवायला ये. असं महिनाभर रोज करायचं, म्हणजे देव प्रसन्न होईल. धाकटीला ते खरं वाटलं. ती रोज घाणेरडी राहू लागली. पिंपळाला नमस्कार करून आपल्या घरी जेवायला बोलवू लागली. होता उद्यापनाचा दिवस आला. थोरलीने 108 ब्राह्मणांना जेवायचं आमंत्रण दिलं. तिचं ऐकून धाकटीनेही ब्राह्मणांना जेवायला बोलवलं. व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीव राहिली नाही. रोजच्या प्रमाणे ती पिंपळाला म्हणाली, देवा माझ्या घरी आज उद्यापन आहे, तू जेवायला ये. तेव्हा पिंपळातून श्री विष्णू प्रगट झाले. तिचा भोळा भाव आणि खरी भक्ती बघून तिला म्हणाले, ठीक आहे, मी जेवायला येतो. कोणी विचारलं तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असं सांगा. धाकटीचा आनंद गगनात मावेना. ती घरी आली. घरात काय होतं नव्हतं ते सगळं गोळा करून कसाबसा स्वयंपाक केला. एक लाडू केला. तेवढ्यात श्री विष्णू जेवायला आले. तिला म्हणाले, ताई, बाहेर 108 ब्राह्मण जेवायला आलेले आहेत. धाकटी ते विसरूनच गेली होती की धड एका माणसालाही पुरण्यासारखं जेवण नाही. मग 108 ब्राह्मणांना कसं जेवण घालणार? घरात अन्नाचा आणखी एकही दाणा नव्हता. आता काय करायचं? विष्णूंनी तिची चिंता दूर करायचं ठरवलं. ते म्हणाले, आता असं कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण आण आणि माझ्यासाठी केलेला लाडू आण. धाकटीने विष्णूच्या सांगण्याप्रमाणे तसे केले. मग विष्णूंनी त्या पानाचे 108 तुकडे केले, द्रोणाचेही 108 तुकडे केले आणि लाडवाचेही तेवढेच तुकडे केले. धाकटीने ती पाने मांडली. लाडवाचे तुकडेही वाढले. तेव्हा श्री विष्णूंच्या कृपेने 108 पात्र पंचपक्वानांनी भरली. ब्राह्मण आले, जेवले, तृप्त झाले आणि धाकटीला अनंत आशीर्वाद देऊन गेले. तिकडे थोरलीच्या परी चमत्कार झाला. तिने तयार केलेला सर्व पदार्थ नाहीसे झाले. 108 ब्राह्मण उपाशी राहिले. रागाने तिला शाप देत निघून गेले. परंतु धाकटी अगदी गरीब आहे. तशात आपण तिला खोटं नाटं सांगितलं आणि तरीही तिने 108 ब्राह्मणांना भोजन कसं दिलं याचं थोरलीला नवल वाटलं. ती तशीच लगबगीने धाकट्या जावेकडे गेली. धाकटीने थोरल्या जावेला आदराने नमस्कार केला. म्हणाली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अधिक मासाचं व्रत केलं, म्हणूनच भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेनेच उद्यापन देखील यशस्वीपणे पार पडलं. धाकटीला आपण खोटं सांगितलं, पण तिने ते खरं मानून भक्तिभावाने व्रत केलं, म्हणूनच तिला भगवान विष्णू प्रसन्न झाले हे थोरलीनं मनोमनी जाणलं. ती खजील झाली. तिनं धाकटीचे पाय धरले.
तिची क्षमा मागितली तेव्हा आकाशवाणी झाली, जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, पुरुषोत्तम व्रत करतील, त्यांना मी असाच प्रसन्न होईल, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करीन. त्यानंतर त्या दोघी जावा एकत्रित आनंदात राहू लागल्या. श्री पुरुषोत्तमाच्या कृपेने त्या दोघींचा संसार सोन्याचा झाला. दोघी जावा सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सुखी झाले. त्यांना जशी सुखसंपत्ती मिळाली तशीच त्या पुरुषोत्तमाच्या कृपेने तुम्हा आम्हाला मिळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफल संपूर्ण. तर तुम्हाला ही अधिक मासाची कथा कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आजची कथा आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.